पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी. काय ग दादा नाहीये? काय माहिती, ध्यानाला नाही बसले वाटतं. कमाल आहे. काय रे, तुझे डोळे असे लाल का दिसतायत? मी झोपलो नाहीये रात्रभर. का बरं? गप्पा मारत होतो. रात्रभर? कॉलेजच्या दिवसानंतर बऱ्याच महिन्यांनी असं जागरण झालंय. आज लेक्चर नाही वाटतं? नाही नाही आहे ना. मी आणि वहिनी पण खूप उशिरापर्यंत बोलत होतो. मग काय म्हणतात वहिनीबाई? काही नाही रे, म्हणजे ऍक्च्युली त्यांचं प्रेम आहे एकमेकांवर, पण हे ना गैरसमज वगैरे. मला भाऊचं ना आश्चर्य वाटतं. कधीच कोणाशी असं वागत नाही तो. वहिनींवर काय इतकं चिडलं कोणच ठाऊक. होतं असं कधी कधी. म्हणजे आपण सतत भांडत असलो ना की त्या भांडणांचा एक इतिहास तयार होतो. मग नव्याने भांडायला जरी लागलो तरी मूळ मुद्दा बाजूलाच राहतो. आपण सतत तो इतिहासच बोलत राहतो. चला, म्हणजे वहिनी आता चिडलेल्या नाहीयेत भाऊवर. नाही नाही, चिडले आहेत, पण त्यांचं प्रेम आहे ते कळतं. काय ग बायका तुम्ही अशा वागता? तुम्ही नवरे का समजून घेत नाही रे आम्हाला? समजून घेत नाही का अजून किती समजून घ्यायचं? सतत तुम्हाला हवं तसं वागा, तुमची मर्जी राखा. काय आहे? मग आम्ही काही करतच नाही ना तुमच्यासाठी. झालं, हिशोब करायला बसलीस लगेच. मग काय मी सोडते का काय? तू उगाच वहिनींच्या आडून मला बोलू नकोस वासू. अरे मी काय घाबरत नाही तुला बोलायला, कळलं ना? माझी बायको आहेस तू. चल चहा ठेव माझ्यासाठी. अच्छा, काय शोधताय? माझी चादर. धन्यवाद. जाणं गरजेचं आहे. आता ठरलंय ना तसं. माझं चुकलं. कुमुद आता परत नको. मी वंसनच्या बाबतीत बोलतेय. मी त्यांच्याशी तसं वागायला नको होतं. आणि माझ्या बाबतीत असं वागलीस त्याचा काहीच पश्चाताप नाहीये तर? तुम्हाला आहे का हो? नाही, कारण पश्चाताप व्हावा वाटावा असं मी काही वागतच नाही. तसं काहीही नाही. म्हणजे अजून तक्रारी आहेत. मी तुमच्याकडे तक्रार नाही करणार तर कोणाकडे करणार हो? आणि तुमचं आपलं एवढं तेवढं झालं की माहेरी पाठवायची भाषा असते. कुमुद, माझं चुकलं. मी तुला यापुढे असं कधीही बोलणार नाही. आता रडतेस कशाला? तुम्ही असं म्हणाल अशी अपेक्षा नव्हती हो माझी. म्हणजे आपल्यात भांडण झालं की माघार मीच घेते ना. हो, कारण तू मोठ्या मनाची आहेस. कसलं मोठं मन हो. सतत आपली तुमच्या मागे भुणभुण करत राहते. दुसरा कोणी असताना तर तुम्हाला कधीच सोडून पळून गेला असता. कुमुद, पण तुला माहेरी जा असं म्हणणं बरोबर नाही. आदितीवरून मुलगी कायमची माहेरी येण्यात काय वेदना असते त्याची जाणीव झाली मला. तिच्या घरच्यांना खूप त्रास होतो, जिव्हारी लागतं. मुलगी जड झाली आहे म्हणून नाही, तर तिच्या आयुष्याचा, तिच्या संसाराचा खेळखंडोबा झाला याचं दुःख जास्त असतं. दादांची अवस्था पाहवत नाहीये मला. कुमुद, तुझी भूमिका योग्य आहे. एकदा लग्न लावून दिल्यानंतर परत तुझ्या आईवडिलांच्या वाटेला ते दुःख यायला नको. एक मुलगी म्हणून, सून म्हणून मला तुझं म्हणणं पटलं. आणि बायको म्हणून मला खूप खूप अभिमान वाटला तुझा. माझं पण चुकलंच हो. मी ना सतत आपल्या संसाराची तुलना दुसऱ्यांच्या संसाराबरोबर करत आले. पण माणसं वेगळी असतात, त्याप्रमाणे त्यांचा संसारही वेगळाच असतो नाही का? पुनर्वसू भाऊजी आणि उर्मी यांचा संसार तर नवा आहे, तर ती नवलाई आपल्या संसारात कशी येईल? हे सगळं ना मला उर्मीने सांगितलं आणि मला पटलंय. आता परत भांडणार नाहीस ना? नाही हो,
आणि हे डोक्याला काय लावून ठेवलंय? अहो डोकं जरा दुखतं आणि चक्कर आल्यासारखं वाटतंय जरा. ते तू काही काही मूर्खासारखे विचार करत बसतेस ना म्हणून. गप्प बसा तुम्ही. एक नातं जोडण्यासाठी बाकीची नाती तोडावी लागतात असं काहीच गरजेचं नाही. आता जर माझं तुझ्याशी पटन नसेल तर मी लगेच तुझ्याशी नातं तोडलेलं चालणार आहे का तुला? पण नंतर जेव्हा तिनं मला तिचा दृष्टिकोन तिची भूमिका सांगितली ना, तेव्हा माझं मन अगदी अभिमानाने भरून आलं तिच्यासाठी. दादांना ना त्या गावामध्ये खूप मानतात लोक, त्यामुळे दादांचा दृष्टिकोन बदलला तर अख्ख्या गावाचा दृष्टिकोन बदलेल. बाबांनी दिलेले विचार पुसले नाहीयेत मी. त्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा माझ्याकडनं मी प्रयत्न करते. विद्या, काय रे, कसला विचार करतोयस? काय नाही का, विचार करत होतो आपली मुलगी खूप मोठी झाली नाही का आता. म्हणजे अगं म्हणजे मी काळजी करत होतो की त्या कर्मठ घरात आपल्या मुलीचं कसं निभावेल. पण ही मुलगी त्या कर्मठ घरातल्या माणसांचा चांगुलपणा जपून त्यांच्यातला कर्मठपणा कमी करायला निघाली आहे. अगं कुठून सगळं शिकली असेल ग हे? कुठून म्हणजे काय? तुझ्याकडून? नाही, मी असा नाहीये. म्हणजे मला कर्मठ माणसं आवडतच नाही. ही कर्मठ माणसं मी माझ्या आयुष्यातनं दूर करत असतो. पण ही माझी मुलगी त्या माणसांना जपून त्यांच्यातला कर्मठपणा कमी करायचा प्रयत्न करते. हे नाही जमलं मला कधी. मग शिक आता तिच्याकडून. हो, शिकलंच पाहिजे. मी म्हणायचो तुला, आठवते ना सीमा, की माझ्या मुलीकडे बघून माझी मान अभिमानानं उंचावेल. आता बघ, हे तसंच होतंय माझं. अभिमान आहे मला माझ्या मुलीचा. उर भरून आलंय माझं. मला हे सगळं शब्दात नाही सांगता येते का? मी समजू शकते विद्या. काही आता मला काही काळजी नाही माझ्या मुलीची. मी आता अभिमानानं सांगू शकतो, माझी मुलगी माझ्या विचारांचं प्रतिबिंब आहे. विद्या, आता ती तुझी मुलगी झाली का? एकट्याची? हे विचार माझे असले तरी सीमा मन तुझं आहे. सगळ्यांना सांभाळून घेण्याचं. वासू, दादा चिडले असतील का रे? मला काही अंदाजच नाही आला. मग तू एवढा शांत कसा काय आहेस? सगळं खरं सांगितल्यानंतर मला आता बरं वाटतंय. पण त्यांचं या सगळ्यावर काय म्हणणं हे कळायचा मार्गही नाहीये रे. कळेल कळेल. त्यांनी आपल्याला घराबाहेर काढल्यावर सगळं कळेल. वासू, अरे ही काय वेळ आहे का चेष्टा करण्याची? टेन्शन मध्ये तुला रडू येतं तसं मला हसू येतं. प्रत्येकाची पद्धत असते आपापली रिॲक्ट होण्याची. बरं ऐक, बाबाचा फोन येऊन गेला 2 वेळेला. कशासाठी? मी घेतला नाही, मला माहिती नाही. का उर्मी, विचारायचंच ना. थांब जरा, सध्या मला ना हे सगळं झेपत नाही. मी नंतर बोलेन त्याच्याशी. उर्मी, मला काय वाटतं, जसं आपण दादांना सगळं खरं खरं सांगून टाकलं तसं तुझ्या बाबांनाही सांगून टाकूयात. तुला सगळं एकदमच करायचं असतं का रे? असं नाही ग, डोक्यावरचं एक एक टेन्शन हलकं होईल ना त्याने. थांब जरा, म्हणजे आत्ता नको. मी बोलते त्याच्याशी सवडीने. ठीक आहे, ॲज यू विश. काय झोपायचं नाही का? झोप नाही आली? माझी तर झोपच उडाली. चल मग आईस्क्रीम खायला जाऊयात. हा, बरं आहेस ना? अरे त्याला काय झालं? जा तू आता. रामदादा आले असतील आणि वहिनी पण माझी वाट पाहत असतील. गुड नाईट. वहिनी, सॉरी. अगं थांब.
सॉरी, मला माहिती नव्हतं रामदादा आतमध्ये आहेत ते. नाही ते तिचं डोकं गरगरत होतं ना, म्हणून मग. काय हो? काय झालं? काही नाही ग, रडून रडून फक्त डोकं भणभणायला लागलंय. थोडं गरगरल्यासारखं होतं इतकंच. वहिनी, डॉक्टरांकडे जायचंय का? सकाळपर्यंत नाही वाटलं बरं तर जाऊच मग. नाही, तरी मी सांगत होते ना तुम्हाला, एवढा स्ट्रेस नका घेऊ म्हणून. हो ग, पण मला कुठे माहिती होतं की एवढा त्रास होईल त्याचा. आणि ही चिडली ना की चहा पिते, रात्र बघत नाही, अपरात्र बघत नाही, उठली की चालली आपली चहा बनवायला. पण आता चहाचं नाव जरी काढलं ना तरी मळमळायला होतं बघ मला. वहिनी, मला वाटतं तुम्हाला ना ऍसिडिटीचा त्रास होतोय. हो ग, पित्तच झालंय मला, दुसरं काही नाही. हिचं पित्त खवळलं ना की हिला पित्त होतं. आहो, एवढं काही नाही हं लगेच चिडवायला. खोटं आहे का सांग? तसं खोटं नाहीये. हा मग तेच तर. काय ग, काय झालं? काही नाही, छान वाटलं. काय हिचं पित्त? नाही हो दादा, ते तुम्ही दोघ जण असं एकत्र हसत खेळत छान वाटतंय. ते होय. अगं, खरं तर ना अगं माझंच चुकलं. मी जेव्हा तुम्हा दोघांना बघायचे ना, तेव्हा मला ना सतत असं वाटायचं की माझ्या नवऱ्याने सुद्धा माझ्याशी असंच वागावं. पण प्रत्येक माणूस वेगळा असतो, त्याप्रमाणे नातं सुद्धा वेगळं होतं ना. म्हणजे प्रत्येक जण एकमेकांसारखेच कसे वागू शकतील? नाही, आणि माझ्याकडून पण दुर्लक्ष झालंच. तिचं सुख छोट्या छोट्या गोष्टीत आहे हे माहिती आहे मला. मी त्या जपायला हव्या होत्या. उद्या बघ गजरा आणतो की नाही तुझ्यासाठी. काहीतरीच काय. चला, म्हणजे आता मला माझं बसतान इथनं हलवावं लागणार. हा ग, तू कुठे निघालीस? अहो, मला या खोलीच्या बाहेर तर जावं लागणार ना. असं काही नाही. वहिनी, खरं खरं सांगा, तुम्हाला मी इथनं जायला हवी आहे की नाही? तसं काहीही नाही. वहिनी. उर्मी, तू थांब इथे. दादा, तुम्ही थांबा हो. वहिनी, सांगा ना. अगं, सांगितलं ना. ते नाही, रामदादा इथे थांबले तर तुम्हाला जास्त बरं वाटेल ना. हा, आता ते डोकं चेपून देत आहेत म्हणून वाटेल. बघ, म्हणजे परत माझा गडी माणूस करून ठेवला हिने. अहो, टोमणे नका मारू मला. तुमचे पाय नाही का मी चेपून देत. ठरलं तर मग डन. रामदादा इथे थांबणार आणि मी जाणार. अगं, वहिनी, आणि ऐका, काही वाटलंच तर जाऊया आपण डॉक्टरांकडे. ठीक आहे, येते. दरवाजा लावून घ्या. अरे हो. त्यांच्या पत्रिका जुळतच नव्हत्या म्हणे. अगं बाई, मग त्यांनी सुनबाईंची जन्मवेळ बदलली. चिडलात का हो? आधीचा असतो तर चिडलोच असतो. चूक माझीच आहे ना. तुमची काय हो चूक त्यात? माझ्या मुलांना माझा एवढा धाक वाटतो की ती काही गोष्टी माझ्यापासून लपवतात, माझ्याशी खोटं बोलतात. या चूक कोणाची? माझीच ना. संस्कारांचा अतिरेक झाला की ती दडपशाही होते, आणि दडपशाही आली की संवाद संपतो हे माझ्या लक्षातच आलं नाही. नाही, पण एवढं सगळं माझं चुकूनही महाराजांच्या कृपेनं मुलं चांगली निघाली हे काय कमी आहे का? पण मला एक कळलं नाही, आता तुम्हाला नाही, निदान मला तरी का हो सांगितलं नाही पोरांनी? अहो, त्यांना तुमच्या तब्येतीची काळजी वाटली. तब्येतीचं काय हो एवढं? अहो, मीही तुमच्या तब्येतीचाच विचार केला ना. तुमच्या तब्येतीचा विषय नसता तर मी त्यांना घराबाहेर काढलं असतं. मी वरमलो तशी मुलंही वरमली, आणि चक्क न पटणारं लग्न करायला तयार झाली हो मुलं. हेही खरंच आहे म्हणा. विचार करा, त्यांना घराबाहेर काढल्यानंतर जर हे आदित्य आणि रामचंद्रचं सगळं आपल्याला कळलं असतं तर काय केलं असतं आपण? बाई, चूक झाली खरी आपल्याकडून. नाही, तुमच्याकडून नाही, माझ्याकडूनच झाली. तर आपण काय वेगळे आहोत का? तुमच्यामध्ये ना कमालीची निष्ठा आहे हो. नतमस्तक व्हायला होतं कधी कधी त्या निष्ठेपुढे. तुम्ही मुलांना समजून घेत होतात, त्यांच्या बाजूने लढत होतात.
मी मात्र डोळ्यांवर झापलं लावून बसलो होतो. चूक माझीच झाली. आता चूक झाली समजा, पण ती सुधारण्याचा शहाणपण आहे ना हो. काय ग इथे काय बसली तशी बाहेर? वासू, मला ना या घरात जागाच नाहीये. म्हणजे कारण रामदादांचं आणि कुमुद वहिनींचं भांडण मिटलं. वा, कसं काय? काय माहिती. ते असं एवढं सिरियस नव्हतंच. म्हणजे बघ ना, हे जीजींचं प्रकरण झालं आणि दोघही जण एकदम भानावर आल्यासारखे वागतायत. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. तू माईंकडे जात नाहीयेस? त्यांचा दार आतून बंद आहे. काय? हो. पण असं कसं शक्य आहे? अरे मी कुमुद वहिनींच्या खोलीत झोपणार होते ना, हो तेही खरंच आहे. म्हणून वाट बघते. मग तू आपल्या खोलीत झोप. काय वेडा आहेस का? का? त्याला काय झालं? नको रे, माई चिडते. आणि असंही आपलं लग्न झालेलं नाही वैदिक पद्धतीने. चल मग तुला मी आईस्क्रीम खाऊ घालतो आज. का? म्हणजे आईस्क्रीम का? कारण माझ्याकडे गुड न्यूज आहे. गुड न्यूज आहेत? 2 आहेत. 2 आहेत? अरे मग सांग ना. एक तुझ्यासाठी आणि एक माझ्यासाठी. सांग ना वासू. नाही, आईस्क्रीम के साथ मजा येईल. बर, पण लवकर परत यायचंय हा. हो चल आता. चल. हो, तिचं सगळं राजरोज चालू आहे आणि तिच्या बापाला काहीच नाही त्याचं. माझ्या बापांना असा कोणी फोन केला असता तर आहे तिथून धावत आले असते. आणि या माणसाला त्याच्या मुलीची परवाच नाहीये. फोन करतो म्हणाला, अजून फोन नाही. त्याला वाटलं असेल बरं झालं ब्यात घराबाहेर गेली, आता कशाला मरायला फोन करतोय तो. आता हात दाखवून अवलक्षण कोण करून घेणार? अगं हो, मी अगं तो फोन ठेव, मला बोलायचंय. मी तुला नंतर फोन करते. कोणाचा फोन होता? अक्काचा. अक्काचा? कशाला? तिला कळलंय की ते पत्र तू पाठवलं होतंस म्हणून, आणि तिला काही जमीन वगैरे मिळणार नाहीये. उर्मी जरा हळू खा. तू बोल ना. उर्मी, अगं तू आधाशासारखं सगळं आईस्क्रीम खाऊन टाकतेस आणि मग आशाळभूत नजरेने माझ्याकडे बघतेस. जरा सावकाश. ओके, बरं मला सांग आता, आनंदाची बातमी काय आहे? तुझी BEd ला ऍडमिशन झालेली आहे. काय? खरं बोलतोयस वासू? हो उर्मी. हे वासू, माझा विश्वासच बसत नाहीये. अभिनंदन. वासू, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. आता पुढच्या सोमवारपासून कॉलेज सुरू. पण खरी चालेल का? गरज पडली तर आपण घर सोडूयात, पण तू शिक्षण पूर्ण करायचं. लगेच टोकाचं बोलण्याची अजिबात गरज नाहीये. सांगतोय मी. वासू ऐक ना, मला PhD करायचंय. तुला हवं ते सगळं कर. 1 मिनिट, मग दुसरी आनंदाची बातमी काय आहे? युनिव्हर्सिटीत मला लेक्चरर म्हणून जॉब मिळालेला आहे. वासू, अरे काय सांगतोयस काय तू? खरंच? नाही 1 मिनिट, मग हे झालं कधी सगळं आणि तू अप्लाय कधी केलं? तू सांगितलं का नाहीस मला? खरं तर मी ऑनलाईनच अप्लाय केलं होतं. त्यानंतर माझे 3 इंटरव्ह्यूज झाले आणि माझ्याकडे अपॉइंटमेंट लेटर आलं. सू, आधी का नाही सांगितलं? मला तुला सरप्राईज द्यायचं होतं. So I'm so proud of you. थँक्यू. थँक्यू ऑल. थँक्यू ऑल. ए, खरं तर माझ्या यशाचं सगळं श्रेय माझ्या बायकोचं आहे. माझी बायको माझी प्रेरणा आहे, माझा कणा आहे, माझं सुख आहे.
माझ्या बायकोने माझ्यासाठी एक स्वप्न बघितलं होतं जे आज पूर्ण झालंय फक्त तिच्यामुळे, आणि मला त्याचा खूप आनंद आहे. आता माझंही एक स्वप्न आहे जे माझी बायको पूर्ण करणार आहे. आता माझी एक इच्छा आहे, माझ्या बायकोनं मास्टर्स करावं, शिक्षण क्षेत्रात तिला हवं ते सगळं करावं. त्यासाठी तिला माझा आर्थिक, मानसिक आणि सामाजिक सगळ्या प्रकारचा सपोर्ट आहे. दिस इज फॉर यू. हो, थँक्यू. आय लव्ह यू वासू. आय लव्ह यू टू उर्मी.